मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा पार पडली आहे। विधान परिषदेच्या जागांसंदर्भात दोनही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। बातमी महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा झाली आहे। विधान परिषदेच्या जागांसंदर्भात दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय अधिकच्या अपडेट्स आहेत बैठकीसंदर्भातल्या? विधान परिषद निवडणुकीसाठी आता महायुतीमध्ये जोरदार खलबत जी आहे ती सुरू झालेली आहे। काही जागांवर तिढा जो आहे तो अजून सुटलेला नाही। काल रात्री देखील देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली होती, मात्र तरी देखील जागांचा पेच सुटलेला नाही। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनमध्ये आपण बघितलं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे देखील गेले होते। अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली। जवळपास 15 ते 20 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। ठाण्याची जागा असेल किंवा नाशिकची जागा असेल, पुण्याची जागा असेल, याबाबतची चर्चा जी आहे ती झालेली आहे। त्यासोबत संभाजीनगरची जागा आहे। 4 ते 5 जागा अशा आहेत ज्यांचा पेच सुटलेला नाही। महायुतीमध्ये तिन्ही पक्षांनी त्या जागांवर दावा केलेला आहे। अर्थात आता आपण जर बघितलं असेल तर ठाण्याची जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जवळपास सोडली जाणार आहे। मात्र राहिला प्रश्न आता संभाजीनगरच्या जागेचा। त्यासोबत पुण्याची जागेवर भाजपने दावा केलेला आहे, तर राष्ट्रवादी देखील त्या जागेसाठी आग्रही आहे। त्यामुळे आज संध्याकाळी एक पुन्हा बैठक होणार आहे आणि सर्वस्वी निर्णय होणार। मात्र काही वेळापूर्वीच जवळपास 15 ते 20 मिनिटं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते। नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।